हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नदीकाठचं वचन. कोकणच्या घाटात वसलेलं ते छोटं गाव नागथडी. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की तिथल्या बसस्टॉपजवळ एक मुलगी दिसायची. ती नेहमी पांढऱ्या ड्रेसमध्ये केस ओले करून अगदी शांतपणे उभी राहायची. तासनतास पाऊस पडो वा विजांचा कडकडाट होवो, ती हलायची नाही. लोक म्हणायचे ती वेडी झाले, तिचा नवरा मेला म्हणे पावसातच. नाव काय बर तिचं? आर्या. हो, आर्या कदम. आर्याबद्दल गावात सगळ्यांना काहीतरी माहीत होतं, पण कुणालाच पूर्ण सत्य ठाऊक नव्हतं. ती न बोलणारी, न हसणारी, फक्त डोळ्यात पाणी धरून जगणारी मुलगी होती. एके दिवशी आदित्य देशमुख नावाचा तरुण पत्रकार त्या गावात आला. त्याला अदृश्य प्रेमकथा या विषयावर एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. त्याने ऐकलं होतं त्या गावात एक मुलगी पावसात कोणाशी तरी बोलते, पण समोर कोणी नसतं. तो बसस्टॉपजवळ लपून कॅमेरा लावतो. रात्र झाली होती. पाऊस जोरात कोसळत होता. आर्या आली. ती थोडं हसली, हवेत हात पुढे केला, जणू कोणाचा तरी हात धरते. मग हलकेच डोळे मिटून म्हणाली, तू परत आलास का? मला माहीत होतं, पावसात तू येणारच. आदित्य थबकला. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर काहीतरी विचित्र दिसलं. आर्याच्या भोवती पाण्याचे थेंब जणू कोणाच्या शरीराला लागून फिरत होते आणि काही सेकंदांसाठी दोन अस्पष्ट हात तिच्या खांद्यावर ठेवले गेले होते. दुसऱ्या दिवशी आदित्य गावच्या चौकात पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने विचारलं, आर्या कदमचं काही प्रकरण आहे का जुनं? पोलीस फाईल उघडतात. त्यात लिहिलेलं असतं, आर्या कदम, वय 25, 5 वर्षांपूर्वी लग्न ठरलेलं, वराचं नाव निखिल परब. लग्नाआधीच्या आठवड्यात पावसात अपघात झाला, गाडी नदीत पडली, मृतदेह सापडला नाही. म्हणजे तो निखिल अजूनही बेपत्ता होता. आदित्यला त्या घटनेचा तपास घ्यायचा ठरवतो. तो आर्याशी बोलतो. ती शांतपणे म्हणते, लोक म्हणतात मी वेडी आहे, पण पावसात तो खरंच येतो. फक्त मला दिसतो, मला ऐकू येतो. तुला त्याचा आवाज ऐकू येतो? आदित्यने विचारलं. हो. ती थोडं थांबली. तो म्हणतो, माझं अधुरं वचन पूर्ण करायचं आहे. आदित्यने गावच्या चौकात, बसस्टॉपवर आणि नदीकाठी CCTV लावले. दुसऱ्या दिवशी तो फुटेज पाहतो. सुरुवातीला काहीच नाही, पण मग आर्या तिथं उभी आणि मागे धुक्यातून 2 हात पुढे येतात. ती हातांनी जणू त्या मिठीचा प्रत्युत्तर देते आणि फुटेजवर तापमान अचानक 3 डिग्रीने कमी होतं. त्या क्षणी आदित्यच्या अंगावर काटा येतो. तो म्हणतो, हे काही भास नाही, काहीतरी खरं आहे. त्या रात्री आदित्य आर्याच्या मागे नदीकाठी गेला. ती तिथं शांत उभी होती. पावसात, अंधारात. ती म्हणाली, आज 5 वर्ष झाली. त्या दिवशी आपण इथेच 7वा फेरा पूर्ण करणार होतो, पण तो गेला आणि मी थांबले. अचानक नदीकडून वाऱ्याचा जोरदार झोत आला. पाण्यातून आवाज आला, आर्या. ती वळली आणि पाण्याच्या लाटांमधून धुक्यासारखी एक आकृती वर आली. आर्या डोळे मिटून म्हणाली, चल निखिल, शेवटचा फेरा पूर्ण करूया. आदित्य घाबरून ओरडला, आर्या थांब, तिथं जाऊ नकोस. पण ती हसली. प्रत्येक प्रेमाला पूर्णविराम लागत नाही, काहींना मोक्ष मिळतो. ती नदीत पाऊल टाकते. पाणी जणू तिला मिठीत घेतं. क्षणभरात ती आणि ती सावली, दोघेही पाण्यात विलीन होतात. दुसऱ्या दिवशी पोलीस आणि आदित्य नदीकाठी पोहोचले. आर्याचा काहीच मागमूस नव्हता, फक्त तिचा ड्रेस पाण्याच्या काठावर पडलेला होता. CCTVमध्ये शेवटचं जे फुटेज दिसलं, त्यात आर्या मागे वळून कॅमेऱ्याकडे पाहते, हसते आणि तिच्या मागे निखिलसारखा धुक्याचा चेहरा. काही वर्षांनी आदित्यने त्यावर डॉक्युमेंटरी बनवली. पावसातली ती सावली.
त्याने शेवटी लिहिलं, कधी कधी प्रेम हे शरीरावर नाही आत्म्यावर जडतं आणि असं प्रेम वेळ, मृत्यू, जग काहीच मिटवू शकत नाही. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा अजूनही नागथडीच्या बसस्टॉपवर 2 सावल्या एकमेकांना मिठी मारताना दिसतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.